सगळ्यांचं चांगलं योगदान असतं, भरीव योगदान सगळ्यांचं आपण बघतो आणि सन्मानित करूया सन्माननीय शशिकांत गायकर यांना। त्यांनाही एकेकाळी केवळे ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं भाग्य मिळालं। आज माजी सरपंच म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो ते सन्माननीय शशिकांत गायकर यांचा शुभ सन्मान आपण इथे करूया। चला आपण पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। वली आपण खेळाच्या मैदानाकडे आणि ऐकूया मंगेश पाटील शिरोली यांचा आवाज। हॅलो चेक हॅलो। तर तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। अगदी चांगली स्पर्धा तुम्हाला खरं तर पाहायला मिळतं आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस ग्रामस्थ मंडळ चषकाचे क्रीडांगण पहिली मॅच आपण पाहतोय। पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, अगदी पॉइंटच्या वरनं फटका एक्झिक्यूट केलाय। क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत पहिल्या बॉलवरती 2 धाबा। यस हा दुसरा बॉल आहे, पहिला बॉल निर्धाव आला, त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती हा 2 धाबा। एका साईडला संघ वागेश्वर हरिग्राम मध्ये त्या संघासमोर फाईट करत असताना जय हनुमान उसारली या दोन संघांदरम्यान ही मॅच पाहतोय। टॉस जिंकलाय खरं तर उसारली टीमनं आणि टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। प्रहार केला, आक्रमण केलाय, स्ट्रेट डायव्ह हा फटका एक्झिक्यूट केलाय जिथे एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 चौकार। सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज प्रसाद पाटील आणि सोपान मात्रे ही सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता। पुढचा बॉल गोलंदाज तयार, लेट कट केलाय, फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य। पण चांगले क्रिकेट आहे, मागील बॉलवरती आपण चौकार पाहिला आणि त्याच्यानंतर सन्मानदायक क्रिकेट, सिंगलला प्राधान्य दिलं, एक धाब्याने स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलं फलंदाज प्रसाद पाटीलला। संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती। स्ट्राइक रोटेट झाली, स्ट्राइक वरती फलंदाज सोपान मात्रे हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती। मॅच 5 षटकांची, पहिला षटक पॉवर सर्कलचं फेकत असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय डांगरकर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता। टाइम देखील अलर्ट आहे, वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल, याच्याकडे देखील लक्ष द्या। थोडासा वेटानं फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुंदर झालं, जोपर्यंत चेंडूला अडवतील उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती देखील सिंगल कंप्लीट केली। एकेरी धावेला प्राधान्य, संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती। पण या षटकाचा विचार केला तर पॉवर सर्कल षटक म्हटलं तर अगदी महत्त्वाचं षटक असतं, ज्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागते आणि तेच करण्याचा प्रयत्न सध्या अजय मैदानाच्या आतमध्ये करतोय। आक्रमण करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलती फेकतील, रनआउटची संधी, हो डेंजर झोन, फलंदाज सोपान मात्रे प्रसाद पाटील यस त्याची विकेट आता मैदानातून बाहेर। पहिला धक्का हरिग्राम टीमला। पहिला खेळाडू मैदानातून बाहेर झालाय। संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 9 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, गोलंदाज अजय डांगरकरची आपण पाहिली, पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या आणि 1 धक्का, रनआउटचा शिकार फलंदाज प्रसाद पाटील। आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज राज जाधव हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। थोडंसं शांत क्रिकेट, अगदी सकाळचं हे मंगलमय वातावरण, पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते खरं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार झाला ना त्याच्यानंतर ही पहिली मॅच तुम्हाला खरं तर पाहायला मिळतं। व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल सन्माननीय राजारामजी माली साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय खरं तर
गोटरामजी गायकर साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण अतिथी मंचकावरती आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. खरं तर ग्रामस्थांचं अगदी सकाळच्या सत्रामध्ये सपोर्ट आपण सातत्यानं पाहिलं. या स्पर्धेमध्ये अगदी ग्रामस्थांचा तापा उद्घाटन सोहळ्या दरम्यान आपण त्यांची उपस्थिती पाहिली. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. दुसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोशन ठाकूर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. सेकंड पॉवर प्लेचा ओव्हर आहे. समोर फलंदाज पाहिलं स्ट्राईक वरती सोपान म्हात्रे हा फलंदाज. थोडासा अप ट्रॅकर फुल केलाय. बॅकवर्स कबलीला हा फटका एक्झिक्यूट केलाय. एक टप्पा पाऊस चेंडू फरार होतोय बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. फलंदाज सोपान म्हात्रेच्या बॅटमधून हा पहिला चौकार येतोय. धावसंख्येला वेग दिलाय. 4 ने संघ जाऊन पोहोचलाय. टोटल फलकावरती धावा पाहिल्या तर 13 धावा धाव पुस्तकावरती. चांगलं क्रिकेट आहे. मागील षटकामध्ये थोडंसं शांत होतं, त्याच्यानंतर आता आक्रमण करतोय. गरजेचा पहिला पूर्वार्धाचा केल्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये खरं तर चांगलं टार्गेट सेट करायचं आणि त्याच एरिशेनं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सोपान म्हात्रे. फुटबॉलचा वापर पुढे येऊन केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकात थोडासा चेंडू दूर होता. सिंगल कंप्लीट. दुसरे धावेसाठी प्रयत्न केल्यानं 2 धावा चित्याच्या चपलाईनं कंप्लीट केला. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या या मॅच मध्ये करतोय वागेश्वर हरिग्राम संघ. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 15 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम. सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज रोशन ठाकूर हा दुसरा ट्रम्प कार्ड आहे. उसाली टीमचा त्याच्यावरती वार केला. चांगला फटका. फलंदाज सोपान म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. त्याच्यानंतर व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल हरिग्राम गावचे आदरणीय अर्जुनजी बोपे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे लेंथ लाईन चांगली आहे. थोडासा चेंडू मागे खेचला आणि त्याचा बेनापेट देखील मिळाला गोलंदाज रोशन ठाकूरला. सरळ चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघाची धावसंख्या पाहिली तर 21. 21 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल असेल गोलंदाज रोशन ठाकूर. अद्यापिक 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा खर्च केला. थोडासा बॅकअप द्यावा लागेल ओव्हर मध्ये रोशन ठाकूरला. समोर तेवढा धाकड खेळाडू सोपान म्हात्रे. अगदी चांगला बॉल डिलिव्हर केला. समर इन डिलिव्हरी. यष्टरक्षक थोडस चॉक झालं त्याच्या कारण 22 मध्ये सिंगल धाव. यस, 1 धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला. टोटल डबल दुरी 22 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. पॉवर सर्कलचा दुसरा षटक. स्ट्राईक वरती आता नवीन खेळाडू राज जाधव 3ऱ्या क्रमांकासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. काही बॉल तो नॉन स्ट्राईक एंड वरती होता तर त्याला स्ट्राईक मिळाली. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली आहे. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी. अंतिम बॉल डॉट आला. 2 षटकांचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस वागेश्वर हरिग्राम एक बाद संघ जाऊन पोहोचला. टोटल 22 आकड्यावरती. त्याच्यानंतर सचिनदादा घोडविंदे यांच्याकडून देखील हरिग्राम टीमसाठी शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. 12 चेंडूंचा केस समाप्त झाला. टोटल फलकावरती धावा पाहिल्या. संघ जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. 1 विकेट गमावला. रनआउटचा शिकार झाला फलंदाज प्रसाद पाटील आणि त्याच्यानंतर अगदी जबाबदारीने खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये स्वीकारत असताना सोपान म्हात्रेनं राज जाधव ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. षटक क्रमांक 3रा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. देवेश बोलाडे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अगदी चांगली स्पर्धा.
खरं तर टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला आज केवळ गावामध्ये पाहायला मिळतं. स्पर्धेचा पहिला दिवस, 4 दिवस रंगणारी ही स्पर्धा. प्रत्येक दिवशी 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. भरपूर चांगली मेहनत सर्व आयोजक कमिटीने घेतल्या आणि त्यांच्याच मेहनतीनं साकारलेलं क्रीडांगण. या पहिल्याच बॉलवरती विकेट. हा दुसरा धक्का वागेश्वर हरिग्राम टीमला. फलंदाज मैदानातून बाहेर होईल. सोपान मात्रे हा दुसरा विकेट मैदानातून बाहेर. तर दुसरा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. हा पहिला यश मिळालं गोलंदाज देवेश बोलाडेला. हा तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केलाय जय हनुमान उसाली टीमला. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या P1 षटकामध्ये गोलंदाजी केली अजय डांगरकरनं, जिथे धावा खर्च केल्या 9 आणि त्याच्यानंतर रोशन ठाकूरचा षटक थोडंसं मागणं राहिलं, ज्या षटकामध्ये 13 धावाला आणि पुन्हा एकदा कमबॅक करतोय सध्या उसाली संघ, जिथे सोपान मात्रेची विकेट मैदानातून बाहेर गेली. दुसरा धक्का दिला बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम बोपी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता खरं तर देवेश बोलाडे. अगदी चांगली गोलंदाजी. चला थोडा फास्ट केला, टाइम देखील अलर्ट केले जाईल, याच्याकडे लक्ष द्या. सेकंड बॉल गोलंदाज तयार. थोडासा टॅपिंग क्रिकेट. सन्मान दिला चेंडूला. सिंगलला प्राधान्य. एक धाबेनं संघ जाऊन पोहोचलाय. टोटल पलकावरती धावा पाहिला 23 धावा धाव पुस्तकावरती. आता या जोडीला चांगलं खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की 2 सलामीर खेळाडू कक्षामध्ये गेले. त्याच्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांना आता टीमची जबाबदारी घ्यावी लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर पार्टनरशिप खूप महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप या मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंना बनवावी लागेल. गोलंदाज या पुढचा बॉल स्लोवर बॉल लाईन पाहावी लागेल. यस, ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर एक धाव जोडली जाते आणि अवंतर एक धावेनं संघ पुढे सरकला. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. प्रार केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक शॉट फाईट मध्ये पकडले जाईल. संपलाय. फलंदाज राज जाधवचा केला तिसरा धक्का बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम टीमला. तिसरा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. थोडासा दबाव हा निर्माण करतोय सध्या उसाली संघ अगेन्स्ट खेळणाऱ्या वागेश्वर हरिग्राम संघासमोर. 3 विकेट गेले, त्याच्या कारणास धावांसाठी आता संघर्ष मॅच मध्ये करावा लागतं. 5 षटकांची मॅच. एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल तर विकेट वाचून केलावा लागेल. सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटके. एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करेल हरिग्राम संघ. त्या रणनीतीनुसार फलंदाजी केली जाईल का, हा मोठा प्रश्न. मात्र गोलंदाजी अगदी ताकदवर गोलंदाजी. सध्या गोलंदाज दिवेश बोलाडे हा गोलंदाज पाहतो. तेवढीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सध्या या मॅच मध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकासाठी रोहित घरत हा खेळाडू. पुन्हा एकदा लाईन पाहिली जाईल. यस, हा देखील वाईट बॉल आहे. अतिरिक्त ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की वाईट आहे. एक धाव जोडली जाते. टोटल संघाची धावसंख्या पाहिली तर 25 धाव पुस्तकावरती. चेंडूचा लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये वागेश्वर हरिग्राम टीमला. प्रार केला, आक्रमण केलाय अगदी प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये. ऑन साइडला हा बॉल लॉक केला. 6 धावांसाठी षटकार. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत होती आणि अखेरकार तो मोठा फटका आला. फलंदाज रोहित घरतच्या बॅटमधून
आल्याला आक्रमण केलंय, जाणले ते संघ थोडासा अडचणी खाली आलाय आणि अडचणीतून सुखरूपपणे बाहेर न्यायचा आणि त्याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना हा फटका एक्झिक्यूट केला रोहित गरतनं. पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो हा ट्रॅकर होता, अगदी मागे जाऊन हा फटका लॉंग लेगला 4 धावांसाठी बाट कटनं या 4 धावा जोडल्या जातील. आक्रमक रूप धारण केला फलंदाज रोहित गरत जिथे पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला, सेकंड बॉलवरती चौकार, धावगतीला वेग दिला, एक्सट्रा पाय ठेवला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 35-35 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम संघ. शेवटचा अंतिम बॉल या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करतोय सध्या वागेश्वर हरिग्राम. आता इथे लाईन चांगली आहे. यस, अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला, अंतिम बॉल डॉट आला. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस वागेश्वर हरिग्राम संघ 3 बाद संघ जाऊन पोहोचला 35-35 या आकड्यावरती. पाणी घेऊन जा मैदानात. तोपर्यंत आपण मान्यवरांच्या सन्मानाकडे बोलूया. मी सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करेन या मैदानासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं. स्पर्धेमध्ये टी शर्टही पुरस्कृत करण्यात आल्या आणि त्यासोबत अगदी ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आल्या. ते श्रीराम समर्थ एंटरप्राइजेसचे सन्माननीय योगेशजी माली यांना मी आमंत्रित करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सुंदर अशा भव्य दिव्य ट्रॉफ्या ज्या या स्पर्धेमधील केंद्रबिंदू ठरत आहेत आकर्षणाचा आणि त्या ट्रॉफ्यांचे पुरस्कर्ते अगदी कमी वयात आणि कमी वेळेत ज्यानं आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेतली ते योगेशजी माली, श्रीराम समर्थ एंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. त्याच्यानंतर मी आमंत्रित करेन सन्माननीय नितीनजी माली यांना की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. 2343 2343 त्याने आम्हाला एक मोठं डोनेशन त्याने आम्हाला दिलेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. सरपंच साहेबांकडून तब्बल 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य अगदी या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही सरपंच साहेब आपलेही आभार व्यक्त इथे करत आहोत. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय राजेशजी माली यांना मी विनंती करेन की आपण या. सन्माननीय मी राजाराम माली यांनाही विनंती करेन. नक्कीच आपण स्वागत समारंभ कळवूया. तोपर्यंत मंगेश. तर सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज पुन्हा एकदा अजय डांगरकर. या बॉलवरती आली आहे सिंगल. 1 धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर 36वा धाव पुस्तकावरती. पहिला पूर्वार्ध पहिलीच मॅच आहे. चांगला टार्गेट सेट करायचा सध्या वागेश्वर हरिग्राम टीमला. त्याच्यामुळे या 2 षटकामध्ये धाब्यांची लयलूट करावी लागेल. थोडंसं विस्फोटक बाणा आजमावा लागेल बॅटिंग करत असताना हरिग्राम टीमला. पिल्लीची विरचना अगदी चांगल्या रीतीने सजवल्या. विकेटसाठी सध्या प्रयत्न करतोय. ओ प्रार केलाय प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये अगदी मिड विकेटच्या डोक्यावर चेंडूला फेकून दिला. 6 धाब्यांसाठी षटकार. बघा नेरेदुंद्रे विभाग क्रिकेट 1 मिनिट. नेरेदुंद्रे विभाग ग्रामीण असोसिएशनच्या अगदी नियमानुसार 12वा खेळाडू कंपल्सरी आहे आणि त्याला ड्रेस कोडही कंपल्सरी आहे. त्यामुळे जो उसारली संघाचा 12व्या खेळाडूला शूज नाही आहेत त्यामुळे त्यांना 2 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मॅच सुरू करा. तर षटकाराला 6 धावेनं संघ 42 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार केलाय
अजून एक तडाखा सलग बॅक टू बॅक. हा दुसरा धमाका, दुसरा षटकार येतोय फलंदाज रोहित गरजच्या बॅट मधून. बघा पुढचे जे संघ पुढच्या टीम खेळणार आहेत तुमचे 12ही खेळाडू ड्रेस कोड मध्ये पाहिजे ते लक्षात घ्या आणि ट्रॅक टी शर्ट शूज हे कंपल्सरी आहेत. 48 धाव पुस्तकावरती चांगली बॅटिंग सध्या रोहित गरज करतोय. सन्मान दिला अगदी जड मध्ये हा बॉल हलक्याताना पुश केला. पुश कर खुश राह हा मंत्र जमलाय फलंदाज रोहितनं. सिंगलला प्राधान्य एक धाब्यानं संघ 49 या आकड्यावरती या षटकामध्ये प्रहार केला फलंदाज रोहितनं. टीमची पूर्णपणे जबाबदारी खरं तर रोहित गरजने घेतले कारण की त्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार वैयक्तिक चांगले योगदान सध्या देत असताना वागेश्वर हरिग्राम टीमसाठी. समोर स्ट्राईक वरती शुभम भोपी हा फलंदाज. हो शुभमनं देखील आक्रमण, दोन्ही साईडनं आक्रमण होतं. अगदी चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. मंगेश शुभमचा हा मला तर वाटतं लकी मैदान आहे कारण जेव्हा जेव्हा अगदी जहानमान मोरिया 11 क्रिकेट संघ केवळची स्पर्धा इथे होते तेव्हा तो नक्कीच बॅटिंग फार सुंदर करतो आणि आजही त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. तोपर्यंत मान्यवरांच्या सन्मानाकडे बोलूया. केवळ गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय गोटीराम गायकर यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. खरंच जेव्हा जेव्हा स्पर्धा प्रत्येक वर्षी मी स्पर्धेमध्ये समावेश करण्यासाठी असतो आणि केवाडीचे ग्रामस्थ अगदी ग्रामपंचायत असेल गावाचे सर्व ग्रामस्थ असतील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मान्यवर असतील फुल फुलाची पाकली या स्पर्धेसाठी ते नेहमी देतात आणि नेहमी स्पर्धेसाठी आयोजनासाठी मदत करतात. या सगळ्या मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर स्वतंत्र कन्स्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय स्वतंत्र पालकर यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. त्यांचाही शुभ सन्मान आपण इथे करूया. अगदी सातत्यानं आपण बघतो जेव्हा बालाजी केबल नेटवर्क पुरस्कृत रजनी स्पर्धा अगदी मोजक्या व्हायच्या. जेव्हा रजनी स्पर्धा फार हाताच्या बोटाने एवढ्या मोजक्या इतक्या असायच्या तेव्हा केवाळे गावामध्ये स्पर्धा व्हायच्या आणि स्वतंत्र भाऊंचं मोठं योगदान आणि आयोजक म्हणून मोठी भूमिका तिथे असायची. मी जयवंत पालकर यांनाही विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. त्यांचाही शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. थोडी वेळ आपण जयवंत पालकर यांचा शुभ सन्मान करूया आणि लगेचच बोलूया आपण मैदानाकडे. याच्यानंतर अजून काही सन्मान आहेत ते आपण घेणार आहोत. मंगेश तर थँक्यू सो मच वैभव. धावसंख्या पाहिली तर 58 धावा धाव पुस्तकावरती चुकी करतात क्षेत्रक्षाच्या माध्यमातून वारंवार चुकी सध्या उसाली संघ करतोय. चला या बॉलवरती टोटल 2 धाबा येतील. संघ जाऊन पोहोचल्या टोटल 60 या आकड्यावरती. शेवटचा षटक आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग सध्या दोन्ही फलंदाज एका साईडला फलंदाज रोहित गरत आणि शुभम भोपे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तेवढेच चांगलं खेळ दोन्ही खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये करतात. प्रहार केलाय थांबणार नाही. स्लॉगरच्या षटकामध्ये आक्रमण करायचं त्याच ईर्षेनं हा फटका फलंदाज रोहित गरतच्या बॅटमधून षटकार. चला पुढची मॅच टॉस साठी इन्व्हाइट करतो. सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि गावदेवी वाकड्यानं त्या संघासमोर फाईट करेल श्री मलंग स्पोर्ट वावंजे. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार त्याच्यामुळे दोन्ही टीम संघनायक आपण व्यासपीठावरती या. षटकाराला 6 धावेनं अगदी धावगतीला वेग दिलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 66 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर सर्व काही पाहिल्यानंतर हा निर्धाव चेंडू या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा षटक फेकतोय गोलंदाज जयेश टागरकर. थोडस कमबॅक धाबेवरती रोख लावावा लागेल जयेशला आणि त्याच्यासाठी तुम्हाला निर्धाव चेंडू. सोपा बॉलिंग अगदी चांगला बॉल डिलिव्हर केला जिथे एस्टनचा वेळ घेत असताना हा धक्का दिलाय. चौथा बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम टीमला. तर
तोपर्यंत बोलूया आपण या व्यासपीठावर. सन्मानित करूया अगदी केवळे गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय केशवजी माली यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. या केशवजी माली साहेबांचा आपण तोपर्यंत शुभ सन्मान करूया. आपल्याकडे थोडा वेळ आहे, या वेळेदरम्यान आपण सन्मान करूया. सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय केवाळे, ज्यामध्ये त्यांची भूमिका फार अनमोल असायची, असे सन्माननीय केशवजी माली यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. त्याच्यानंतर मी सचिन गायकर यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. सचिन गायकर. आपण विश्वास या आपण विश्वास पालकर यांचाही शुभ सन्मान करणार आहोत. आता कोणाचा सन्मान राहिला आपला? तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. संघाची धाव संख्या पाहिली तर 67 धावा धाव पुस्तकावरती आहेत. शेवटच्या अंतिम बॉल वरती कोणती मोहर ही लावली जाईल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. शेवटचा अंतिम बॉल सोडलाय चेंडू आणि अंतिम बॉल डॉट पाहायला मिळतं. अशा रीतीने पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना वागेश्वर हरिग्राम टीमनं तब्बल धावा जमा केल्या 67. सदुसष्ट धावा खरं तर 67 धावा बनल्यात आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्यात. टोटल टार्गेट असेल 69 धावांचा टार्गेट. हा नक्कीच जानमान उचलली टीम समोर आहे. सेकंद सत्र जसा चालू होईल आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल याच विभागाचा एक गोड आवाज आमचे मित्र वैभव बोपे यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच. तर दुसरा सामना जो होईल, दोन्ही कॅप्टनला मी विनंती करेन, आई गावदेवी वाकडी आणि श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजई. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. स्पर्धेसाठी अगदी बघू शकता विद्यमान ग्रामपंचायत सरपंच साहेब सन्माननीय अशोकजी गायकर यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्यालय, त्यांचा मनपूर्वक आभार. सन्माननीय नितीन माली यांच्याकडून 2,343 2343 आर्थिक सहकार्य आलंय, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार. माजी सरपंच शशिकांत गायकर यांच्याकडून 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय, त्यांचाही मनपूर्वक आभार. प्रथमेश माळी यांच्याकडून शशिकांतजी गायकर 2,501 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय, माजी सरपंच यांचं मनपूर्वक आभार. प्रथमेश माली यांच्याकडून 501 रुपयाचं आर्थिक सहकार्य. प्रकाशजी पालकर यांच्याकडून 501 रुपये. सन्माननीय गोटीराम गायकर यांच्याकडून 501 रुपये. सन्माननीय शालिक माली यांच्याकडून 501 रुपये. सन्माननीय कृष्णा माली यांच्याकडून 251 रुपये. सन्माननीय अनंता माली यांच्याकडून 501 रुपये. सन्माननीय भाऊ माली यांच्याकडून 501 रुपये. संजय गायकर यांच्याकडून 201 रुपये. श्री दशरथ माली यांच्याकडून 201 रुपये. श्री केशव माली यांच्याकडून 501 रुपये. श्री राजेश माली यांच्याकडून 501 रुपये आणि सन्माननीय राजाराम माली यांच्याकडून 1,001 रुपयाचं आर्थिक सहकार्यालय, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. हरिग्राम संघाचा रोहित घरत यांना दमदार फलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये, त्याच्यासाठी श्री घरत यांच्याकडून ऑनलाईन 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यासाठी आलंय, ते त्याच्या अकाउंटला जीपेला जमा होतील. चला आपण नाणेफेक करणार आहोत.
सन्मान्य श्री राजाराम माली यांना मी विनंती करेन की आपण पुढच्या सामन्याचा अगदी जो सामना होणार आहे त्याचा नाणेफेक करण्यासाठी आपण या वाकडे आणि बावनज या दोन संघांमध्ये आपल्याला लढत बघायला मिळेल. साहेब आपण टॉस करा. श्रीमलंग स्पोर्ट्स वामनसे आणि गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्यामध्ये नाणेफेक होते. टॉस जिंकला टीम वाकडीनं. ते निर्णय आम्हाला सांगतील. लक्षात घ्या नेरे-दुंद्रे विभाग कमिटीचा जेव्हा अगदी थोड्या दिवसा अगोदर एक जी मीटिंग संपन्न झाली त्यामध्ये काही नियम हे फार महत्त्वाचे आणि स्ट्रिक्ट करण्यात आलेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी 8 संघ खेळतील हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. दुसरा काही महत्त्वाचा नियमांपैकी की तुमचा ड्रेस कोड हा 12 खेळाडूंमध्ये कंपल्सरी आहे. समजा एखाद्या खेळाडूचा संघामध्ये जर एखाद्या खेळाडूचा ड्रेस कोड नसेल तर ते आयोजकांकडून पॅनल्टी आहे. समोरचा संघ मागेल पॅनल्टी न मागेल याचा कोणताच म्हणजे नियम नाही आहे. आयोजकांकडून त्यासाठी 2 धावांची पॅनल्टी आहे कोणत्याही स्पर्धेमध्ये. हे महत्त्वाचे नियम आहेत. त्यासोबत जेवढी प्रवेश फी जेवढा असेल समजा आज आपण बघतो 80,000 फर्स्ट प्राइज आहे. 8,500 रुपये आपण प्रवेश फी ठेवले. जर समजा तुम्ही 500 रुपये कमी दिले आणि यदा कदाचित तुमचा पहिला नंबर आला तर आयोजकाने 80,000च्या जागी जर तुम्हाला 40,000 दिले जेवढे देतील तेवढे तुम्हाला घ्यावे लागतील. त्यामुळे प्रवेश फी कोणीच कमी देऊ नका. हे महत्त्वाचा नियम. हे विभागामध्ये हे नियम कंपल्सरी आहेत. पंचाकडून ग्रीन सिग्नल आलेला आहे. मॅच आपण सुरुवात करतो. पहिल्या सत्रामध्ये मैदानामध्ये बरीच फॉम्बलिंग पहिल्यांदा कॉटन बॉलची संधी आणि त्याच्यानंतर रनआउट ही थोडीशी मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळाली. लक्षात घ्या पहिल्या सत्रामध्ये जेव्हा हरिग्राम संघ फलंदाजी करत होता तेव्हा रन बनवले त्यांनी 67. या 67 धावा त्यांनी बनवलेत. 2 धावा पॅनल्टीच्या. टोटल टार्गेट होईल 70. विजयासाठी 70 आणि सर्व मॅचेस रेग्युलर होतील याची दक्षता घ्या. नेक्स्ट टीम मैदानामध्ये जयेश आले त्यांनी त्याचा आक्रमण कारण टार्गेट मोठं आहे त्यामुळे स्वप्न मोठं पाहिलं आहे. संघर्ष मोठा करावा लागणार आहे. आलाय षटकार. सन्माननीय राजेश माली विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून स्पर्धेसाठी 1101 रुपये 1101 रुपयाचा आर्थिक सहकार्य आले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. जयमान उसारली संघाला 70 धावांचं आव्हान असताना जयेश डांगरकर आणि अजय डांगरकर ही विस्फोटक जोडी मैदानामध्ये आली आहे. दुसरा बॉल थोडासा अकूट टप्प्याचा लेन पाठीमागे होते आणि लेग साइडला टार्गेट केलाय विकीनं अर्थात जयेशनं. अगदी लगातार 2 बॉलवर 2 प्रहार झालेत. या अगोदर षटकाराने आता चौकार. बरेचसे प्रेक्षक सध्या मैदानाच्या बाहेर अगदी तुम्हाला बघायला मिळतील. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. अगदी आपण बघू शकता लक्षाचा विचार केला तर 70 धावांचं आव्हान आहे. अगदी 5 षटकांची लढत आहे. 2 पॉवर प्ले येतील त्यामुळे पॉवरफुल फलंदाजी करणं हे अपेक्षित असताना सुरुवातीला आक्रमक खेळ सध्या करतायत. प्रति षटक 14च्या सरासरीने चालायचे जे रेकॉर्ड रन रेट राहील. अगदी 70 धावांचं आव्हान आहे आणि 14च्या सरासरीने जर संघ पुढे वाटचाल करत असेल तर विजयापर्यंत पोहोचू शकतोय. रेकॉर्ड रन रेट सांगते. सुरुवातीला आक्रमण झालंय. अगदी बॉल हवेत गेल्यात उंच गेल्या फील्डर डाऊन द बॉल जज करत असताना विशाल कोणती चूक त्यांनी केलेली नाही आणि सगळ्यात महत्त्वाची विकेट जयेश आक्रमक झाला परंतु एंड त्याला देता आलं नाही. स्वस्तात विकेट गमावली असाच मी उल्लेख करेन कारण लक्ष फार मोठं आहे. जयेशच्या खेळचा अंतम. सर्व सामने हे सिरियल प्रमाणे होणार आहेत हे लक्षात घ्या. नेक्स्ट टीम त्यामुळे आपल्याला वेळेवर यायचंय. तिसरा मॅच निलजे आणि दुंद्री यांच्यामध्ये होणार आहे. तर निलजे संघ इथे आलेला आहे.
जर दुंद्रे संघ आपण लाईव्ह पाहत असाल तर आपण वेळेवर उपस्थित राहा ही विनंती. पहिला विकेट गमावला जनमान उसरली संघानं. जयेश मैदानामध्ये थांबणं फार महत्त्वाचं होतं, परंतु घडून गेलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा नवीन सुरुवात करणं महत्त्वाचं असतं. आणि मैदानामध्ये हनुमान बोलाडेचा खूप चांगला स्क्वेअर कट, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग अनुकडून 2 रन पूर्ण झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पॉवर प्ले मुंबई फलंदाजांना संधी आहे रन जमवण्याची, कारण फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि या सुरुवातीला जेवढ्या रन बनतील तेवढ्या पुढे जाऊन स्वस्त किंवा अगदी सोप्या पडतील या उद्देशाने सध्या कामगिरी होते. पंच स्प्रे षटकाचा पॉवर प्लेचा लेग साइडला टार्गेट करत असताना फ्लिक केल्या बॉलला अनु बॉलचा पाठलाग करत असताना एक रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी निघालेत. योग्य एंडला थ्रो गेलाय, परंतु अपील तिथे भरपूर झाली. रेफर केल्या पंचाने तिसऱ्या पंचांकडे. अंपायर्स रिव्ह्यू. यस, अंपायर्स रिव्ह्यू. कारण प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू आहेत. एक रनआउट साठी, एक बिमर साठी. एकदा रिव्ह्यू तुम्ही गमावला तर पुन्हा तो पुढे कंटिन्यू केला जाणार नाही, लक्षात घ्या. सक्सेसफुल राहिला तर पुढे तो रिव्ह्यू मिळेल. हा अंपायर रिव्ह्यू आहे. यस, थोडा वेळ प्रतीक्षा करूया, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडं प्रलंबित आपण ठेवूया. डिसिजन पेंडिंग. बरेच प्रेक्षक सध्या मैदानामध्ये आलेले आहेत. जयंत म्हात्रे आपलं स्वागत. माजी सरपंच रमेश जोशी आपले हार्दिक स्वागत. हरिभक्त परायण किसन महाराज बोपी विश्वशेठ म्हात्रे सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. बरेच प्रेक्षक आलेत. डिसिजन पेंडिंग आहे. थोडा वेळ प्रतीक्षा आपण करूया, योग्य निर्णय तुम्हाला मिळेल. नेरेद्र विभाग ग्रामीण कमिटीच्या असोसिएशनच्या आणि बॅट्समन आउट. परतावा लागेल हनुमानला, कारण जिथे दुसरी रन नव्हती तिथे ती रन घेण्याचा प्रयत्न होता. लेग अंपायर कॉल मी म्हणेन की जेव्हा अगदी स्ट्रायकर एंडकडे थ्रो आला फार क्लोज होता आणि सगळे बहुतांश खेळाडू अगदी लेग अंपायरच्या समोरच होते. पहिले षटक पॉवर प्लेचं. एक विकेट प्रसादच्या खात्यामध्ये तर एक सांघिक यश, अशा 2 महत्वाच्या प्रमुख विकेट गमावलेल्या आहेत जय हनुमान उसरली संघानं. त्यामुळे या मॅचच्या सगळ्या जबाबदाऱ्या पुढे मला वाटतं अजयच्या खांद्यावर येऊन थांबतील. पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्यामध्ये टोटल रन आलेले आहेत 2 खेळाडू बाद 13 धावा. चला, हरिग्राम संघ 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायचे, ते लक्षात घ्या. प्रत्येक टीमला वेळेचं बंधन राहील. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. गोटरामजी गायकर, राजारामजी माली, योगेश माली, सन्माननीय या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. यशोजी माली असतील आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमच्या ग्रामस्थांचा आम्ही आभारी आहोत. पहिले षटक जे पॉवर प्लेचं
फलंदाजी फार सुंदर होत होती, जेव्हा जयेश मैदानामध्ये बॅटिंग फार सुंदर त्याच्या माध्यमातून झाली, परंतु अगदी फार कमी रन त्याने आपल्या टीमसाठी केल्या, परंतु सुरुवात करून दिली. प्रसादचं तेवढंच महत्त्वाचं योगदान हरिग्राम टीमकडून देखील. 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आलेत, 1 रनआउट आणि 1 झेलबादच्या स्वरूपानं. सेकंड ओव्हर बालकृष्ण भोपी सेकंड पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करेल. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काही सजावटी सध्या केल्या जात असताना एक खेळाडू तुम्हाला अगदी बघा मिळेल डीप एक्स्ट्रा कव्हर, एक खेळाडू डीपमध्ये लॉंग ऑनला, तर अगदी बिड विकेटमध्ये एक फिल्डर बघा मिळेल. अशी सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट. इनसाइड द सर्कल एक शॉर्ट थर्ड मॅन फर्स्ट स्लिप लेग स्लिप, त्यासोबत अगदी पॉईंटमध्ये एक खेळाडू तुम्हाला बघा मिळेल, एक खेळाडू लॉंग ऑफ तर एक खेळाडू शॉर्ट कव्हर. अगदी अशी फिल्डिंगची रचना इथे करण्यात आलेली आहे. सेकंड पॉवर प्ले बालकृष्ण आलाय समोर, चॅलेंज अजयचं. पहिला बॉल थोडस शॉर्ट लेन आणि पहिल्या अटेमध्ये व्हॉट अ कॅच. सेकंड अटेमध्ये अनबिलिव्हेबल अगदी उडता रोहित आम्हाला बघायला मिळाला. महत्वाची विकेट अजय डांगरकरची. बॅक टू द डग. ऍक्शन रिप्ले मध्ये जितू कोणले आम्हाला दाखवतील. बघू शकता भरपूर शॉर्ट लेंथ होती, असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल, परंतु थोडंसं लेट शॉट सिलेक्शन झालं आणि बघू शकता हा पहिला अटेम्प्ट फसला. आणि त्याच्यानंतर रोहितला माहिती होतं या झेलची किंमत, कारण अजय जर शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिला असता तर मॅच काया पालट करण्याची क्षमता हा खेळाडू राखतो. आणि त्याला दुसऱ्या अटेम्प्टमध्ये डाय लगावत असताना हा झेल त्यांनी कॅरी केला आणि मोठा हद्रास दिलाय टीम उतरलेला. मिडल ऑर्डर जबाबदार वाढतायत. बॅटर मैदानामध्ये आपण रोशन ठाकूर आणि न्यू बॅटर आपण दिवेश बोलाडे हा बॅटिंगसाठी उतरलेला आहे. दिवेशने गोलंदाजी सुरुवातीला फार सुंदर केली होती, विकेट घेतल्या होत्या, परंतु एंड त्या ओव्हरचा त्याला पाहिजे तसं करता आला नव्हता. परंतु ते पहिलं सत्र होतं, दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी चांगलं करणं आपलं कर्तव्य बनतं आणि ते काम निभावावं लागेल, कारण टार्गेट जे हळूहळू रिकॉर्ड रन रेट वाढत चाललाय. प्रमुख 3 खेळाडू सुरुवातीला गमावल्या कारणास्तव मिडल ऑर्डरच्या जबाबदाऱ्या वाढल्यात संघामध्ये आणि आतापर्यंत फक्त 13 धावा करू शकलाय. 3 विकेट गमावल्यात जय हनुमान उसरली संघानं. अगदी भरपूर चारी बाजूला मैदानाच्या तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील. कॅमेरामॅन जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा प्रेक्षक दाखवत जा, ही तुम्हालाही विनंती करू, कारण आज केव्हा गावामध्ये क्रिकेटचा महसंग्राम हा तुम्हाला बघायला मिळतं. स्वर्गीय चंद्रकांत परशुराम पालकर यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा अगदी आपण बघतो. बालकृष्ण पुन्हा एकदा सज्ज झाले दिवेशसाठी. स्कीट केला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, अशांच्या फार क्लोज निघून गेला बॉल. अगदी मला वाटतं फक्त 1 ते 1.5 इंच अंतर असावा इतका क्लोज निघून गेला. क्लोज इन्काउंटर होता, डॉट बॉल आलाय. दिवेश अगदी बघू शकता कवदेवी मैदान कोण विसरेल, विश्वेश्वर ठाकूर स्मृती चषकाचं ते आयोजन. काय दमदार बॅटिंग केली होती दिवेश, दमदार षटका ठोकत होता. तशाच काही फलंदाजीची आता टीमला गरज भासणार आहे. उंच उडाला बॉल, हवेत हवाई फायर केलाय, ऑफ साइडला क्षेत्र खाली आहे आणि ते निवडलाय. 2 खेळाडूंच्या मधून बॉल निघून चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. चार रन मागील बॉलवर जो झेल टिपला होता रोहितनं, त्या झेलसाठी हरिग्राम संघाचे खूप मोठे क्रिकेट चाहते जनार्दन भोपी यांच्याकडून त्या झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी आलंय, त्यांचे आभार. चौकाराला दिवेश अशाच काही फलंदाजी विस्फोटक अंदाज त्याला त्याचा दाखवावं लागेल. आपल्या टीम मधून मिडल ऑर्डरचं किती डेंजरस बॅटर आहे हे त्याला दाखवावं लागेल, कारण टीमला तशाच काही गरज आहे. भरपूर अपील, पंचाने अपील उचलून धरली, कॉट बिहाइंड द विकेट. आणखीन एक मोठा आदरा टीम उसरलीला. यशांच्या पाठीमागे हा झेल टिपला गेलाय. दिव्यची विकेट अगदी आपण बघतोय अडचणी सध्या टीमच्या वाढत आहेत. दिव्यच्या खेळीचा अंत झाला. आणखीन एक हद्र टीमला मिळालाय. धावसंख्येचं टोटल अगदी 17 वर पोहोचलाय. अनेक चाहता वर्ग तुम्हाला मैदानाच्या बाहेर बघायला मिळेल. सन्माननीय उत्तम म्हात्रे असतील. आज आपण हरिग्राम संघ मैदानात बघतो
ज्यांच्यावर कालानं अगदी झडप घातली ते स्वागत पाटील असे त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. आज त्यांचे पिताश्री आलेत, कारण काही गोष्टी पाठीमागे सोडून द्यायच्या असतात, काही गोष्टी विसराव्या लागतात. जरूर आपल्या काही गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात, परंतु काळ आणि वेळ याच्यासमोर आपलं काहीच चालत नाही. त्यामुळं नव्यानं आपल्या आयुष्याची सुरुवात करावी लागते. बालकृष्ण एक चांगला बाउन्स, भरपूर बाउन्स मिळाला, अनपेक्षित बाउन्स असे फलंदाजीसाठी. अडचणी थोड्या वाढल्यात, परंतु हीच ती वेळ आहे ज्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. जरूर प्रमुख खेळाडू बाद झालेत, परंतु मिडल ऑर्डरमध्ये आमची वर्णी का लागते याचं उत्तम उदाहरण तुम्हाला द्यावंच लागेल. बाउन्सर अटेम्प्ट केला, अगदी हवेत खेळत अनु बॉल खाली, कोणती चूक करणार नाही. बालकृष्णच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. सतरा धावा सध्या फलकावर आहेत आणि प्रमुख 5 फलंदाज गमावलेत. याचं कारण आहे टॉप ऑर्डर जी फार महत्त्वाची असते. प्रत्येक टीमची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचं टॉप ऑर्डर, तुमचे सलामीवीर. सुरुवातीचे तुमचे 5 फलंदाज जे चांगल्या फॉर्ममध्ये पाहिजेत, चांगल्या लयमध्ये पाहिजेत. लक्ष मोठे असेल तर रिक्वायर रन रेटनुसार मैदानामध्ये तुम्हाला किमान चालता आलं पाहिजे. या गोष्टी कॅल्क्युलेशननं भरलेले क्रिकेट आहे आणि जर तुमचं कॅल्क्युलेशन बिघडलं, विकेट तुम्ही गमावल्या, तर ऑटोमॅटिकली तुमच्यावर दबाव वाढतं. डॉट बॉल तुम्ही खेळले तर दबाव वाढतं आणि परिणाम अगदी सध्या बघू शकता अर्धा संघ अक्षरशः मैदानामधून बाहेर झालाय. मैदानामध्ये जबाबदार आहेत खेळाडू रोशन ठाकूर आणि अनिल बडेकर. एक चांगला एंड, या मॅचचं भविष्य काय आहे, हा सामना आपण जिंकू किंवा हरू याची चिंता करण्यापेक्षा आपला चांगला खेळ कसा करता येईल याचा प्रयत्न आता या फलंदाजांना मैदानात करायचा आहे. पहिले षटक फेकलं प्रसादनं, ज्यामध्ये 13 धावा 1 विकेट. दुसरं षटक फेकलं बालकृष्णनं, या ओव्हरमध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट ओव्हर हॅट्रिक त्यांनी घेतले आणि आता तिसरं षटक घेऊन आलाय. तिसऱ्या षटकामध्ये सोपान म्हात्रे. बालकृष्ण याच्यानंतर मला वाटतं आणखी एक षटक करेल, कारण त्यानं फार इम्पॉर्टंट बॉलिंग अटॅक तिथे त्याने स्वतःचा सिद्ध केलं. 3 प्रमुख हादरे दिले, त्यामुळे कदाचित टीमची रणनीती असावी. परंतु ही संधी आहे कमबॅक करण्याची, जिथे हे लक्ष जे रिक्वायर रन रेट पुढे पुढे वाढत चाललंय त्याला छोटं करण्याची. सोपान पहिला बॉल इनसाइड आउट, कव्हर्स मध्ये खेळून काढले, पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन. क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला हर्षल म्हात्रे तिथे बघायला मिळाला. मच्छिंद्र म्हात्रे यांचे सुपुत्र दामोदर पाटील देखील आज आलेत. अगदी सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपण करूया. 1 रन अगदी मागे बॉलवर पूर्ण केलेली आहे. सिंगल डबल फारसं बिघडणार नाहीये. वागेश्वर हरिग्रामचं षटकार चौकार फार महत्वाचे ठरणार आहेत या क्षणाला. प्रतिमा बॉल, यशांच्या पाठीमागे भरपूर अपील, उत्साह भरपूर होता या अपिलामध्ये, परंतु विश्वास जे सत्य होतं ते सत्य पंचांना दिसलेलं नाहीये. त्यामुळे हा अपील फक्त उत्साह बनून राहिलाय, आवाज फक्त मैदानामध्ये राहिलाय. डॉट बॉल. मागील 2 चेंडू फार महत्वाचे. पहिल्या बॉलवर सिंगल आणि आता हा वाईड यॉर्कर करताना दिसला सोपान. अगदी पहिले 2 चेंडू इफेक्टिव्ह. क्रिकेट खेळामध्ये तुमचा पहिला प्रभाव हा फार महत्वाचा असतो. पहिला प्रभाव तुमची पहिली इनिंग असते आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं आपण सातत्याने म्हणतो. आणि तो प्रभाव फलंदाजीतून टाकला, त्याच्यानंतर हा अगदी लेग बिफोर द विकेटची अपील भरपूर झाली. LBW ची पंचाने हेरलं की लेग स्टंपला मिस करत असताना बॉल लेग्स बायच्या स्वरूपानं सांगी कोट्यामध्ये ही रन येते. धावा थांबले, षटकार चौकार थांबले, मैदानामधील अगदी मोठी फटकेबाजी थांबली. त्या कारणास्तव रन रेट अजून पुढे पुढे निघत चाललाय. आक्रमण करायचं होतं, बॅट बॉल मध्ये कॉन्टॅक्ट इथे नाहीये. आणखी एक चांगला बॉल आपल्याला इथे बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथे होते. योगेश पाटील देखील खुश आहेत, कारण सातत्याने सोपानच्या ते समोर असतात आणि आज बॉलिंग ही फार सुंदर होते. रोहितची इनिंग साकारली ती फार अनमोल होती हरिग्राम संघासाठी, परंतु आता बॅटिंग फटका हा देखील चांगला आहे. परंतु आता हवाई फायर करावं लागेल. कसं इथून का अजिबात बनणार नाही. सिंगल डबल ज्याला प्राधान्य खेळामध्ये असतं, परंतु अगदी बघू शकता आता या क्षणाला त्या सिंगल डबलला महत्व फार कमी झालंय. रन रेट वाढतच चाललाय. धावसंख्या सध्या थोडी डोई जर झाली आहे. हा एक चांगला बॉल, स्लोअर वाइंड. कोणत्या परिस्थितीमध्ये काय करावं याला क्रिकेटचा अनुभव म्हणतात.
या क्रिकेटचं कॅल्क्युलेशन म्हणतात. सोपाला माहिती की आता सध्या फलंदाज आक्रमक आहेत, प्रत्येक बॉलवर षटकार चौकाराचा ते प्रयत्न करतायत. त्यामुळे स्लोअर वन मीडियम पेसर गोलंदाजी त्याची आपण पाहिली, त्याचे वाईड यॉर्कर पाहिले आणि या षटकामध्ये त्याला जरूर विकेट मिळाली नाही आहे, परंतु फक्त 3 धावा त्याने दिलेले आहेत. 3 षटकं संपलेत, धावसंख्या झाली ती 21-21. स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल अगदी ज्यांच्यावर कालानं झडप घातली, जे नेहमी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अगदी असायचे आणि आज ज्यांची कमी आम्हाला भासते ते स्वर्गीय चंद्रकांत पालकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अगदी तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. जो हसरा चेहरा ज्यानं कधीच कोणाला दुखावलं नाही, कधीच कोणाच्या ते अगदी प्रत्येकाच्या सुखदुःखात ते नेहमी सामील व्हायचे असं व्यक्तिमत्व. उंच गेला बॉल, पुन्हा एकदा अनु बॉल खाली आलाय, दुसरा झेल त्याने टिपलाय, आणखीन एक खेळाडू झेल बाद. नवीन बॅटर आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी निहाल आलाय. यशांच्या पाठीमागे सोपांचा काय अप्रतिम झेल त्याने टिपला होता, डाय लगावत असताना तो निहाल आता बॅटिंगसाठी आलेला आहे. मॅच मध्ये आता खूप चांगली संधी आहे त्याला रन करण्याची. बालकृष्ण आलाय, ज्या बालकृष्णाने 3 विकेट घेऊन दिले होते, तो आपला वैयक्तिक दुसरा स्पेल आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलाय. क्लीन बोल्ड, 4थी विकेट अगदी बालकृष्णच्या खात्यामध्ये. आणखीन एक खेळाडू बाद. 5वी विकेट, 5 विकेट हॉल. एकदा जोरदार टाळ्या. एकाच मॅच मध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा बालकृष्ण भोपीने सध्या मैदानात केलाय. अभिनंदन, कारण बॅक टू बॅक हे 2 विकेट आले. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आणि या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट त्यांनी घेतलेत. बालकृष्ण अगदी म्हणतात ना, नशीब सगळ्यांना संधी देते, त्या संधीचं सोनं करणं, मेहनत जर तुम्ही कराल तर त्याचं फळ तुम्हाला मिळतं. बालकृष्ण टीम मध्ये एक फिल्डर म्हणून त्याची वर्णी लागायची. एक प्रमुख गोलंदाज अनुपस्थित असल्या कारणास्तव एका स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्याने केलं आणि त्याच्यानंतर त्याने पाठीमागे बोलून पाहिलेलं नाहीये. हॅट्रिक बॉल होता, टॅप केल्या बॉलला, अगदी दिशा दिली. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. सिंगल न धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता बोर्डवर लागलेले सध्या 22 धावा. जीत आलाय. हरिग्राम गावामध्ये एचपीएल होते तेव्हा जीत समालोचन करतो. आणखीन एक चांगला बॉल, खूप चांगली गोलंदाजी आज. बॅट वेल, बॉल वेल. सुरुवातीला अगदी बघितलं रन केल्या, जेव्हा विकेट गमावले होत्या टीम हरिग्रामनं थोडंसं प्रेशर होतं, अंडर प्रेशरमध्ये संघ होता आणि त्याच्यानंतर अगदी बघितलं आपण तर आता थोड्या अडचणी टीमच्या वाढलेत. बालकृष्ण उंच खेळायचं होतं, बॉल पाठीमागे चालला. राहुल भोपी नाही थांबू शकले चेंडूला, लॉंग स्टॉप मध्ये चौकार. उंच केला हा बॉल, मिस टायमिंग. अनुच्या जो सेफ हँड आहे. 6वी विकेट आहे. 6 विकेट एकट्याने घेतलेत बालकृष्ण भोपीनं. एकूण 8 खेळाडू गमावले. धावसंख्या फलकावर आहेत फक्त 26 रन. ज्याने आम्हाला आज हे लाऊड स्पीकर जे आम्हाला उपलब्ध करून दिलं ते सन्माननीय बाबुरावजी भोपी, त्यांचे आभार. आपण व्यासपीठाशी संपर्क करा. हर्षल म्हात्रेला संधी दिली आज गोलंदाजी करण्यासाठी. 9 तरुण मला वाटतं आज डेब्यू करतो टीम मध्ये आणि पहिले षटक अगदी बघू शकता आपण. टॉप
HPL मध्ये फार सुंदर त्याने गोलंदाजी केली होती. हर्ष म्हात्रे पहिला बॉल फार सुंदर त्याचा राहिला आहे तेवढं सुंदर, कारण जेव्हा संधी मिळते तेव्हा संधी दिली पाहिजे. भरपूर रन हवेत आणि आज हर्षलला गोलंदाजी करण्याची संधी दिली टीमनं. उंच गेला हा बॉल देखील डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरली कडे बॉल टर्न करतोय. सोपानेत पाठीमागे फक्त एक रन, काही औपचारिकता या मॅच मध्ये उर्वरित राहिले असाच मी उल्लेख करेन. सुरुवात फार सुंदर झाली होती, कारण सुरुवातीचे 2 बॉल 3 बॉल ज्यामध्ये 10 रन आले होत्या आणि जशी जयेशने आपली विकेट गमावली त्याच्यानंतर विकेट मागे विकेट गमावल्या आणि त्याचा परिणाम टीमवर दबाव वाढत गेला आणि जसं धावांचा दबाव वाढत गेला तसं विकेट वाढत गेल्या आणि जशा विकेट गमावत गेल्या तसं संघ सामन्यापासून ऑटोमॅटिकली या धावांपासून टार्गेट पासून दूर राहत गेला. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी करत असताना अंतिम बॉल आणि इथे विकेट. अशा रीतीने हा सामना संपलाय. पहिला सामना ज्यामध्ये वागेश्वर हरिग्राम संघानं घवघवीत यश मिळवलंय. जर्मन उचरली संघ. चला, क्रिकेट खेळामध्ये जे पराजय होत असतो, तुमची मेहनत, तुमचा सराव, तुम्ही क्रिकेटची केलेली व्यूह रचना या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जरूर हा सामना आपल्या हातातून निसटलाय, परंतु नेक्स्ट टुर्नामेंट